तो फ्रेंड्स, मैं संजीव गौतम और आप देख रहे हैं समाज की खबरें हिंदी टीवी न्यूज। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। वसई विरार मनपा क्षेत्र में राजेंद्र लाड़ नामक यह शख्स किसी परिचय का मोहताज नहीं है। यह वो नाम है वसई विरार मनपा में अपने एक विशेष कार्य शैली के चलते एक अलग ही छाप छोड़ दी है। हालांकि उनके कई साल की कार्यकाल के दौरान कई आरोप प्रत्यारोप का भी सामना करना पड़ा था। आइए पहले हम आपको उनके जीवन की कुछ ऐसी सच्चाई दिखाते हैं जो आपने नहीं देखी होगी। किसी को क्या पता था वसई के निर्मल गांव में एक साधारण और गरीब परिवार में जन्मा बच्चा वसई विरार मनपा में इतिहास रचेगा। देखिए उनकी जीवनी। राजेंद्र प्रभाकर लाड यांच्या संघर्षमयी जीवनाच्या वयाची आज 58 वर्ष पूर्ण झाली। या सेवा निवृत्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या गतस्मृतींना आज आपण पुन्हा एकदा नव्याने उजाळा देत आहोत। तीर्थक्षेत्र म्हणून पुराणात नोंद असलेले वसई तालुक्यातील निर्मळ या छोट्या खेडेगावात 7 नोव्हेंबर 1965 रोजी श्री राजेंद्र प्रभाकर लाड म्हणजेच आपले कार्यकारी तथा प्रभारी शहर अभियंता लाड साहेब यांचा जन्म झाला। कोकणातील प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळ्याजवळ असलेले भगवती नगर निवेंदी या मूळ गावाहून आजोबा आपला कुटुंब कबिला घेऊन नोकरी धंद्यासाठी मुंबईत आले। दादरला एका दुमजली चाळीत एका छोट्या खोलीत ते वास्तव्यास होते। सन 1955 साली लाड साहेबांचे वडील स्वर्गवासी प्रभाकर लाड यांनी वसईतील निर्मळ येथे फडके बंगला नामक वास्तूमध्ये 20 रुपये मासिक भाड्याच्या खोलीत आपला संसार थाटला। 2 भाऊ, 2 बहिणी आणि आई बाबा असं लाड कुटुंब। राजेंद्र यांचे प्राथमिक शिक्षण निर्मळच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण निर्मळ विद्यालयात झाले। अभ्यासात हुशार असलेल्या या आदर्श विद्यार्थ्याने शाळेतील परीक्षेत नेहमीच पहिला किंवा दुसरा नंबर पटकावला। 1981 मध्ये एसएससी ला 79% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहानुसार त्यांनी तंत्र शिक्षणासाठी प्रवेश अर्ज दाखल केला। या दरम्यान त्यांनी शेजारी कुटुंब साईबाबांच्या अंगठ्या बनवण्याचं काम करायचे त्यांच्याकडे 3 रुपये रोजंदारीवर 1 महिना काम केले। त्यावेळेस त्यांना मिळालेल्या 90 रुपयांच्या पहिल्या स्वकमाईचा त्यांना खूप आनंद झाला होता। 2.5 महिन्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं आणि त्यांना 200 रुपये भरून प्रवेश घेण्यास सांगण्यात आलं। घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते भरण्याचीही त्यांची ऐपत नव्हती। त्यावेळी वडिलांनी भुईगाव येथील त्यांच्या मित्राकडे मदत मागितली आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना प्रवेश मिळाला। 1984 साली पदविका मिळाली आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबलं। मग त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या ओळखीने बोरिवलीला एका बिल्डरकडे त्यांना मासिक 1000 रुपये वेतनावर नोकरी मिळाली। 6 महिन्यातच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून वसई नगर परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी कॉल आला। त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे वांगणकर सर आणि ऍडव्होकेट राजाणी सर यांनी तत्कालीन वसई नगर परिषदेचे प्रशासक देशमुख यांच्याकडे नोकरीसाठी शब्द टाकला आणि लाड सर 1985 साली वसई नगर परिषदेत रुपये 950 मासिक वेतनावर कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले। पुढच्या 5 महिन्यातच निवडणुका झाल्या। शहर सुधारणा मंडळाचे भाऊसाहेब मोहोळ नगराध्यक्ष आणि जे.सी. राजाणी उपनगराध्यक्ष यांसह एकूण 16 नगरसेवक तर विरोधी जनता पक्षातून सर्वश्री मार्कुस दादा डाबरे, फिलिप मस्तान, फिलिप सजन यांसह 15 नगरसेवक निवडून आले।
या सर्व सिनियर प्रभूतींच्या बरोबर हा 21 वर्षांचा तरुण त्याच्या नोकरीची पहिली 5 वर्ष काढणार होता. अनेकदा अपमान गिळावे लागले, डोकं शांत व संयम ठेवावा लागेल, बऱ्याचदा नोकरी सोडून द्यावी असंही मनात येईल. परंतु लढाऊ वृत्ती तसं होऊ देत नव्हती. पण खरं तर या 5 वर्षातच त्यांना या नोकरीत कसं टिकून राहावं याचे धडे मिळाले. काटेकोरपणा, अपार मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आपण समोरच्याला आपलंसं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी आला आणि हा अनुभव शेवटपर्यंत कामी आला. सन 1985 पासून आजपर्यंत एकूण 38 वर्षांच्या सेवा कार्यात 7 नगराध्यक्ष, 5 महापौर, 6 आयुक्त, 10 मुख्याधिकारी यांसह काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर आजही आदराचे, मैत्रीचे, स्नेहाचे संबंध आहेत. 5 मे 1993 रोजी त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना त्यांच्या आयुष्यात आल्या. MA BEd अशा उच्च विद्या विभूषित असलेल्या पत्नीने आदर्श गृहिणी म्हणून त्यांचा संसार नीटनेटका ठेवला आणि त्यांची मुलगी सायली हिने VJTI मधून MTech तर मुलगा यश याने BE MBA फायनान्स हे शिक्षण घेतले. त्यांच्या कार्यकाळातील प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्यांची पत्नी आणि कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभं राहून त्यांना धैर्य देत असत. 1988 पासून वसई नगर परिषद ते वसई विरार शहर महानगरपालिकेत पूर्वीच्या वसई विकास मंडळ आणि नंतरच्या बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता राहिली असल्याने महापौरांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसोबत काम करताना वसईच्या सर्वांगीण विकासात सहभागी होता आलं. सत्ताधाऱ्यांनी योजलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, प्रसंगी विरोधकांशी चर्चेद्वारे मार्ग काढून त्यांना समजावून सांगणे अशी अनेक कामे सामंजस्याने कुणालाही न दुखावता करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार आणि नियमानुसार प्रमोशन मिळत गेलं. 1985 ते 1990 कनिष्ठ अभियंता, 1990 ते 2013 उप अभियंता, 2013 ते 2021 कार्यकारी अभियंता आणि 2021 ते 2023 प्रभारी शहर अभियंता अशी पद त्यांनी भूषवली. अनेक गरजूंना, संस्थांना, देवस्थानांना इतरही अनेक प्रकारे मदत केली आहे. परंतु एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळता कामा नये किंवा त्याचा कोणताही बडेजाव मिरवायचा नाही हे तत्व बाळगल्याने याची कुठेही वाच्यता केली नाही. गाठीशी असलेलं पुण्य हे कामी येतेच. वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर 2010 मध्ये विरार येथील मुख्यालयात त्यांची बदली झाली. इतकी वर्षे वसई कार्यालयात काम केल्याने त्यांना वसई सोडून जावंसं वाटत नव्हतं. म्हणून त्यांनी तत्कालीन स्थायी समिती सभापती जितूबाई शहा यांना फोन करून बदली थांबवण्याची विनंती केली. त्यावेळेस जितूबाईंनी त्यांना समजावलं, वसईला राहशील तर प्रभागापुरते काम करशील, तू हुशार आहेस, तुझ्याकडे अनुभवही आहे, मुख्यालयात येशील तर संपूर्ण वसई तालुक्यासाठी मोठी कामं करण्याची संधी मिळेल, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. त्यांच्या या सल्ल्याने धीर आला. त्यामुळेच ते या उच्च पदापर्यंत जाऊ शकले. लाड सरांनी आपल्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांच्या मागणीनुसार अनेक योजना वसई विरारकरांसाठी राबवल्या आहेत. यामध्ये वसई नगर परिषदेची प्रशासकीय इमारत, यशवंतनगर येथे मुख्यालय आणि प्रभागातील प्रशासकीय इमारती बांधणे, वसई बस डेपो ते तहसीलदार कार्यालय, 60 फुटी रस्ता, हुतात्मा स्मारक पापडी ते चणेबोरी नाका मार्ग, म्हाडा विरार ते नारासोपारा पश्चिम मार्ग हे सर्व नवीन रस्ते उभारणे, विरार फुलपाडा, नवघर आणि